आताच एक मोठी बातमी हाती येते। मुंबईहून नाशिक दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांची बस नाशिक मुंबई महामार्गावर रात्रभर अडकून पडल्याची घटना समोर आली आहे। सिटी फ्लो बस चालकाने मध्येच बस थांबवल्याचा प्रवाशांनी आरोप केला। बसमध्ये सुमारे 40 महिला आणि लहान मुलांचा समावेश होता। बस खराब झाल्याचे स्पष्टीकरण चालकाने दिले असले तरी पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। महिला आणि लहान मुलांना रात्रभर मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। अखेर महिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करून मदतीची मागणी केली। पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। या प्रकरणाची अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संतोष मोरे देतील। तर संतोष, काय नेमकी घटना घडली आहे? नाशिक मुंबई महानगरवर प्रवासी नाशिकला दर्शनासाठी जाणार होते। मुंबईतील एक बस सिटी लाईफ म्हणून एक बस आहे, ती बुक करण्यात आली होती। ह्या बसमध्ये साधारणतः 40 ते 50 प्रवासी होते आणि ही बस सकाळपासून ज्यावेळेस मुंबईवरून नाशिकच्या दिशेने निघाली तर त्या बसमध्ये जे अनेक प्रॉब्लेम त्या बस प्रवाशांना येत होते। काही ठिकाणी AC बंद होता, त्यानंतर गाडी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉप घेत होती आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम समोर होते। मात्र प्रवाशांनी तरी देखील प्रवास करत नाशिक गाठलं। नाशिकमध्ये जाऊन दर्शन घेतलं। मात्र दर्शन घेतल्यानंतर रात्री 11 नंतर ज्यावेळेस हे प्रवासी मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळेस काय नाशिकवरून 2 तासाच्या अंतरावर येऊन गाडी पूर्णपणे बंद पडली आणि संपूर्ण जे प्रवासी होते, साधारणतः 40 ते 50 जे प्रवासी होते, त्या प्रवाशांना संपूर्ण रात्र पहाटपर्यंत ह्या बसमध्येच राहावी लागली। सातत्याने या प्रवाशांनी पोलीस विभाग असो किंवा इतर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मदतीची हाक मारली होती। मात्र त्यानंतर काही 1.5-2 तासानंतर जी नाशिक पोलिसांची जी बस आहे, गाडी आहे, त्या ठिकाणी ती आली आणि या सर्व जे प्रवासी यांना रिस्क्यू करण्याचं काम आणि तिथून व्यवस्थित दुसऱ्या मार्गाने म्हणजे दुसऱ्या बसमध्ये पाठवण्याचं काम केलं। मात्र हे जे प्रवासी, या प्रवाशांमध्ये लहान मुलं, वृद्ध महिला आणि काही पुरुष देखील होते। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा जे खाजगी बसचं जे जाळं हे कशा प्रकारे पस्त झालेलं आहे आणि कशा प्रकारे ह्या खाजगी बसच्या ट्रॅव्हल करताना प्रवाशांना त्रास होतो, हे जे ह्या प्रवासावरून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। प्रवासी जे खाजगी बसेस आहेत त्यांची जी सातत्याने जे मनमानी असते हे यावरून दिसलेलं आहे। कारण की त्या सोशल मीडियावर जो एक व्हिडिओ जो पोस्ट झालेला आहे, जो सध्या व्हायरल झालेला आहे, यामध्ये सातत्याने प्रवासी बस ड्रायव्हर असो, कंडक्टर असो, ह्या संदर्भातल्या ज्या कंप्लेंट आहे सातत्याने करत होत्या। कारण की महिला प्रवासी ज्यावेळेस ड्रायव्हर आणि बस चालकासोबत बोलत असल्याचं देखील या ठिकाणून सातत्याने महिला त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे। त्यामुळं कुठंतरी प्रवाशांना ही रात्र जी आहे ही रोडवरच थांबून पूर्ण रात्र काढण्यात आलेली आहे। मात्र एक व्हिडिओमध्ये त्या असं पण दिसते की प्रवासी जे लहान मुलं आहे, काही वृद्ध महिला आहे, यांना सीटवर झोपून पूर्ण रात्र जागरण काही महिला करताना दिसल्या आणि काही मुलं आणि जे महिला आहे, ह्या वृद्ध महिला ह्या त्या बसवर आपली झोप करताना दिसत आहे। मात्र एकंदरीत या सर्व प्रकरणामुळे कुठेतरी ह्या बस जी कंपनी आहे, बस चालक आहे, यांच्यावर कुठेतरी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी बसमधले जे प्रवासी आहे हे करताना दिसत आहे। धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीसाठी। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।